मुसलमान समाजाला मिळणारे जे काही बेनिफिट आहेत किंवा फायदे आहेत, कधीतरी त्याची यादी बघितली ना तर ती संपतच नाही आहे. मुळामध्ये किती फायदा द्यायला पाहिजे ह्याला पण काही मर्यादा असला पाहिजे असं मताचा मी आहे. आणि म्हणून त्यांना कदाचित चुकीची काय माहिती इम्तियाज जलीलजींकडे गेली असेल की फायदाच भेटत नाही. मग आजूबाजूला प्रत्येक योजनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं अन्यवेळी मोदी नको असतात, पण मोदी साहेबांचे सगळे योजना चालतात, सगळ्याचे फायदे घ्यायचे असतात. एका एका घरामध्ये राज्य आणि सरकारचे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे योजनांचे सगळे लाभ घेण्याचे सगळे विषय सुरू असतात. पण मतदानाच्या वेळी आम्हाला आमचा धर्म आठवतो अशी भूमिका घेणारे काही ह्याच्यातले लोक आहेत, तर ते पहिलं त्यांनी बंद करावं. आणि कुंभमेळ्याचे उगाच ही जे काही बदनामी सुरू आहे ना, मग हज यात्राच्या निमित्ताने आम्ही काही विषय काढायचे का? ह्या हज यात्रामध्ये सगळ्यात काय चांगल्या गोष्टी होतात का? महिलांच्या बाबतीमध्ये काही ज्या तक्रारी कानावर येतात त्याही चुकीच्या आहेत का? नेहमी फक्त हिंदू धर्माला बदनाम करावं ही जी अगर कोणाची भूमिका असेल ना, तर मग आम्ही हज यात्रा किंवा विविध मस्जिदीमध्ये जे काही डोनेशन दिले जातात त्याही बाबतीमध्ये मग आम्हाला चिरफाड करायला लागेल. ते पुन्हा म्हणतात धर्मांतर ही फालतू गोष्ट असून आम्ही धर्मांतराचा विरोध करतो. हिंदू धर्मात धर्मांतराची भीती निर्माण केली जाते. एनसीआरबीच्या आकडेवारी धर्मांतराची किती प्रकरणे आहेत ते दाखवून द्या. त्यांचा हात पकडून मी 100 तरी पीडित मुलींकडे हिंदू बहिणींकडे घेऊन जाऊ शकतो. त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला आहे, किंबहुना त्यांचं आयुष्य खराब झालेलं आहे. आत्ताच काही दिवसा अगोदर पुण्यामध्ये पहिल्या धर्मस्वतंत्र कायदा आल्यानंतरच्या 2 केसेस रजिस्टर झालेल्या आहेत. आणि म्हणून इम्तियाज जलीलनी ना त्याच्या धर्मामधल्या ह्या जिहाद्यांना समर्थन करण्याचं मुळामध्ये बंद करावं. लव जिहाद ही समाजाला लागलेली ही कीड आहे आणि ही कीड आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे. नाही नाही बोलून बोलून एक एक जे धर्मांतर करण्याचे जे विषय होतात, कधीतरी त्याला हात पकडून मी माझ्याबरोबर इम्तियाज जलीलला घेऊन जाणार आणि दाखवणार धर्मांतरला काय म्हणतात, मग त्याचे डोळे उघडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.